याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांगा, तेवढंच सांगा फक्त. 27% मी आपल्याला कागद देऊ शकतो, सगळ्या विभागाची आकडेवारी आहे माझ्याकडे. त्यात अध्यक्ष महोदय, ई पीक पाहणीची जी अट आहे त्याच्यामुळं आपण मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला जे अनुदान दिलं त्यात ई पीक पाणी न झाल्यामुळं बरेच शेतकरी त्यातून वंचित राहिले. आपण खरीपमध्ये 1 जुलै ते 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाणी करतो आणि 16 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावर. तसेच रबीच्या बाबतीतही आपण 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर आणि 16 जानेवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत सहाय्यक स्तरावर करतो. सहाय्यक स्तरावर म्हणजे आपल्या प्रशासनानं ही ई पीक पाणी करणं गरजेचं असतं. परंतु सहाय्यक स्तरावर सुद्धा आपण रब्बीचा जर ह्या वेळेसचा अभ्यास केला तर फक्त 27% ई पीक पाणी झाली. मग ई पीक पाणी जर शासनाकडनं सुद्धा होत नसेल आणि त्यामुळे जर शेतकरी वंचित राहतात, ते ॲप चालत नाही, त्या ॲपच्या बाबतीत नेटवर्क चालत नाही, अपलोड केलं तरी फोटो त्या पोर्टलवर दिसत नाहीत. मग शासन स्तरावर त्या ॲपच्या चुकीमुळे जर शेतकरी कुठल्याही लाभापासून वंचित राहत असतील तर ही अट वगळणार का? आणि शासन स्तरावरही हुस होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम ई पीक पाहणीचं महत्त्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः केंद्र सरकारमार्फत ई पीक पाहणी करावी असे देखील निर्देश आहेत. परंतु मुळात लागवडीचं क्षेत्र किती, क्रॉपचं प्रमाण किती, ह्याकरता ई पीक पाहणी अत्यंत गरजेची आहे. एकंदरीत धोरणात्मक विषयासाठी देखील ई पीक पाहणी अत्यंत गरजेची आहे. ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेस देखील ई पीक पाहणीचा आपण आधार घेऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतो. त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणी रद्द करणं म्हणजे आपण अत्याधुनिक जगाकडे वळत असताना आपण मागे जाणं असं होतं. परंतु मूळ प्रश्नामध्ये अध्यक्षमध्ये जो अंतर्भाव आहे की नेटवर्क नसल्यामुळे ई पीक नोंदणी होत नाही आणि ई पीक नोंदणी नसल्यामुळे खरेदी होत नाही. अध्यक्ष महोदय, नक्कीच ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आपण तलाठ्यांच्या मार्फत आपण नोंदणी करतो, मंडळ अधिकारी त्याला अधिकृत करतात, परंतु आज त्यांना आपण खरेदी करत नाही हे मात्र सत्य आहे. परंतु ह्यापुढे मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही असे देखील शॅडो एरिया आपण आता तयार करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये नेटवर्कचा इश्यू होणार नाही याची आपण खात्री करून घेऊ. परंतु नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जर का खरेदीपासून कोण वंचित राहत असेल तर त्याला आपण त्याचा लाभ देऊ. जी पीक पाणी करतोय त्यात रबीचा जर आपण बघितलं तर फक्त 27% म्हणजे तलाट्याच्या मार्फत करून सुद्धा फक्त 27% पर्यंतच आपली पीक पाणी झालेली आहे. मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? ते ॲप चालत नाही. याच्या बाबतीत शासनाचं धोरण काय? नाही अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर का आकडे जर का पाहिले तर आपण पणन हंगामामध्ये आपण 2023-24 ला 6,12,000 इतक्या शेतकऱ्यांची आपण नोंदणी करून घेतली होती. जी 2024-25 ला ही नोंदणी आपण 7,35,000 आपण केलेली आहे. जवळपास 1 लाखांनी नोंदणी ही वाढलेली आहे. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी ही होत नाहीये किंवा त्याचं प्रमाण कमी असं नाहीये. दर महिन्याला ह्याची वाढ होते. 2021 पासून आपण ह्याची आपण सुरुवात केलेली आहे. स्तरावर आणि सहाय्यक स्तरावर सुद्धा फक्त 27% पर्यंत यावेळची रबीची पीक पाणी झालेली आहे. तर राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांगा, तेवढंच सांगा फक्त. 27% मी आपल्याला कागद देऊ शकतो, सगळ्या विभागाची आकडेवारी आहे माझ्याकडे. यात कोकण विभाग फक्त 4% आहे, नागपूर विभाग 26%, नाशिक विभाग 49%, पुणे विभाग 13%, सगळी मिळून फक्त 27% ही पीक पाणी झाली. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचं धोरण काय? म्हणजे शेतकरी स्तरावर झाले, परत तलाठी स्तरावर झाले, मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? महोदय, ई पीक पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाहीये. असं आपण ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही. ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी असेल तर सुद्धा तलाठ्यामार्फत नोंदणी करून आपण त्याला योजनेचा आपण लाभ देतोय. मध्ये माझा पॉइंट ऑफ ऑर्डर एवढाच आहे. सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली, जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार? तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय, ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय. त्याच्यावर त्यांना काय म्हणायचंच नाहीये, तो लाभ मिळाला हे मान्यच आहे. परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीममुळे राहून गेली त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार हा स्पेसिफिक प्रश्न आहे, बाकी काही नाही. 1 मिनिट मुख्यमंत्री महोदय उत्तर देतात.